जय भीम. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांची यावेळेसची जयंती 1 मे रोजी आलेली आहे. कामगार दिन सुद्धा आहे आणि बौद्ध पौर्णिमा सुद्धा या दिवशी आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समिती यांच्या वतीने पुणे शहर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा कलेक्टर कचेरी या ठिकाणी जी धम्मपाठ आम्ही घेत असतो त्याला 20 वर्ष पूर्ण होतात. आम्ही सलग 20 वर्ष झाली धम्मपाठ घेत आहोत आणि हे 20वे वर्ष आहे. त्यामुळं तथागत गौतम बुद्धांच्या या पौर्णिमेला ही धम्मपाठ आम्ही अत्यंत आगळीवेगळी करत असतो. यावर्षी बी आम्ही एक नवीन कलावंतांना संधी दिलेली आहे. सकाळी 5 वाजता आमची धम्मवंदना बौद्ध भिक्खूंच्या उपस्थितीमध्ये पार पडते. त्यानंतर लगेचच आम्ही तथागत बुद्ध आणि बाबासाहेबांच्या आणि परिवर्तनवादी गीतांचे कार्यक्रम होतात. त्यामध्ये धम्मगीतं होतात. त्यामध्ये औरंगाबादचे तरुण कलावंत आदरणीय चेतन चोपडे प्रस्तुत तुझ्या पाऊल पुन्हा भीमराया या कार्यक्रमाचं आयोजन आहे. त्यामध्ये विकास साळवे, चेतन चोपडे आणि स्नेहल प्रधान आणि त्यांची टीम ही सगळी तरुण मुलं यावेळेस आम्ही नवीन मुलांना संधी देतो. त्यामध्ये ही एक आता तरुण मुलं सगळे गायक म्हणून येणार आहे आणि लगेच तिथं खीरदानाचा कार्यक्रम होईल 1 तारखेला आणि धम्मवंदना सामूहिक होणार आहे. तसेच या ठिकाणी उपमहापौर माझी सुनीता परशुराम वाडेकर यांनी सावित्रीबाई फुले जोशी गेट खडकी स्टेशन या ठिकाणी एक हे विहार आम्ही बांधलेलं आहे, विपश्यना विहार. त्या विपश्यना विहारावर आम्ही गेली 5 वर्ष झालं धम्मसंध्या कार्यक्रम आयोजित करतो. या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महोत्सव समिती उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या माध्यमातून बौद्ध धम्मसंध्या या कार्यक्रमाचं देखील आयोजन केलं. तो कार्यक्रम दिनांक 2 मे 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जोशी गेटच्या बाजूला खडकी स्टेशन रोडवर ते विपश्यना सेंटर आहे, तथागत गौतम बुद्ध विपश्यना सेंटर, त्या ठिकाणी होणार आहे. तसेच 3 तारखेला रथ भीमाचा हा नेऊ पुढे गझलकार अशोक गायकवाड यांचा देखील बुद्ध भीम गीतांच्या गझलांचा कार्यक्रम आहे आणि तोही संध्याकाळी 7 वाजता आहे. असं 1, 2, 3 या 3 तारखांमध्ये हा बौद्ध पौर्णिमेचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे. तिथं खीरदान होणार आहे, प्रवचन होणार आहे, विविध एक कार्यक्रम आम्ही करणार आहोत. तर आपल्या माध्यमातून सगळ्या पुणे जिल्ह्यातील बौद्ध उपासक उपासिका आणि पुणेकर नागरिकांना आम्ही आवाहन करतो की दरवर्षी तुम्ही मोठा प्रतिसाद देत असता. 10,000च्या आसपास सगळी बौद्ध उपासक उपासिका या पांढऱ्या शुभ्र वस्त्र परिधान करून येत असतात. याही वर्षी तुम्ही एवढ्याच मोठ्या संख्येने यावं. यावेळीची व्यवस्था देखील अत्यंत चांगली करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि तुम्ही याल अशी मी अपेक्षा बाळगतो. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय. एवढी लोकसंख्या सिक्युरिटी करता काय केलं नाही, सिक्युरिटी माझी स्वतःची असते, पोलीस असतात, माझी सिक्युरिटी असते. यावर्षी मी पुणे महानगरपालिकेचा उपमहापौर झाल्यानंतर बजेट सादर होत असताना उपमहापौर म्हणून मला एक बजेटमध्ये तरतूद करण्याची संधी मिळाली. त्यामध्ये महामाता रमाई आंबेडकर पुतळा वडिया कॉलेज या ठिकाणी मी हेड ओपन केले 1 कोटी रुपयाचं. त्यामध्ये मेघडंबरे असेल, तिथले सुशोभीकरण असेल आणि एकदम अत्यंत चांगल्या पद्धतीने काही व्यवस्था करता येतील त्या व्यवस्था या ठिकाणी होणार आहे. तसेच मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा पोलीस स्टेशन कलेक्टर कचेरी येथील पुतळ्याला देखील 1 कोटी रुपयाचं बजेट हेड ओपन केलं आहे. त्याचा DPR देखील आम्ही करणार आहोत. त्याची मेघडंबरीपासून सगळं जुनं झाल्यामुळं सगळं व्यवस्थितपणे अत्यंत देखणं चांगलं कसं करता येईल आणि सगळ्याला सोबत घेऊन, सगळ्या नगरसेवकांना सोबत घेऊन बाबासाहेब आंबेडकर पुतळा हा 4ही बाजूनी दिसला पाहिजे अशा पद्धतीचं भविष्यकाळातलं नियोजन आहे. एक मोठी कमान देखील जशी सांचीच्या धर्तीवरची कमान बांधण्यात येणार आहे. आतल्या देखील सुविधा आम्ही चांगल्या करणार. यावेळेस देखील आम्ही पाण्याच्या व्यवस्था चांगल्या केलेल्या आहेत. थंड पाणी कायमस्वरूपी तिथं मिळेल याची व्यवस्था केलेली आहे. आतलं गार्डन देखील व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु आता आम्ही मी तिथं उपमहापौर असल्यामुळं मला बजेट हेड सुचवायचा अधिकार होता. त्यामुळं मी बजेट सुचवलेलं ते आयुक्तांनी ताबडतोब मान्य करून घेतलेलं आहे. त्यामुळं त्याला 2 कोटी खर्च येऊ, 3 कोटी येऊ, 4 कोटी येऊ, 10 कोटी येऊ, सगळा महापालिका खर्च करणार आणि यावेळी
द्विशताब्दी महात्मा ज्योतिराव फुलेंची आणि चौदार ताळ्याचा सत्याग्रह सुद्धा त्याला 100 वर्ष पूर्ण होतात. मी पुणे महापालिकेच्या डायसवर असताना परत स्टँडिंग कमिटीला मी एक पत्र ठराव दिलता की पिंपरी चिंचवड महापालिका जसं सांस्कृतिक कार्यक्रम करते त्याच धर्तीवर पुणे महापालिकेने करावं. हायकोर्टाचा आदेश असल्यामुळं त्यांनी त्या ठिकाणी त्या हेडचं नाव फुलेशाहू आंबेडकर आणि महापुरुषांच्या विचारधाराचा उपक्रम म्हणजे असं ते नाव दिलेलं आहे. तर तशाच पद्धतीने पुणे महापालिका करावं असं पत्र मी स्टँडिंगला दिलं होतं. भीमाले साहेबांनी ताबडतोब तो विषय माझा मान्य केलेला आहे आणि मी तोच विषय पुन्हा एकदा मी जनरल बॉडीच्या सभापती पदावर असताना माझ्याकडेच विषय आला, त्या विषयाला मी मान्यता दिलेली आहे. यावर्षी क्रांतिबा ज्योतिबा फुले यांची द्विशताब्दी जयंती आणि महाडचा चौदार तळ्याचा सत्याग्रह या संदर्भात ती साजरी करण्यासाठी एक समिती स्थापन करावी अशी नगरसेवकांनी विनंती केली. त्या समिती करण्याच्या सूचना मी महापालिकेमध्ये दिलेल्या आहेत आणि आता मी डायसवर असल्यामुळे मी त्या सूचना देऊ शकलो. आणि यावेळेची फुलेंची जन्मशताब्दी अत्यंत आगळ्या वेगळ्या कार्यक्रमांनी कशी करता येईल आणि भारतामध्ये सगळ्यात मोठी फुलेंची द्विशताब्दी पुण्यामध्ये आम्ही साजरी करू. सगळे नगरसेवक, सगळे पुणेकर सगळ्याला सोबत घेऊन एक आगळा वेगळा उपक्रम पुण्यामध्ये करण्याचा आमचा मनोदय आहे. तर बघूया, आता आम्ही त्या प्लॅनिंगला लागलेलो आहे. परंतु महापालिकेची तशी सभागृहामध्येच परमिशन मिळालेली आहे, त्यामुळं काही अडचण राहिलेली नाही आणि अत्यंत चांगला कार्यक्रम चौदार ताळ्याचा 100 वर्ष आणि महात्मा फुलेंचे द्विशताब्दी वर्ष. यावेळेस हे वर्ष सामाजिक परिवर्तन सामाजिक समतेचं हे वर्ष असणार आहे आणि मी उपमहापौर असल्यामुळं माझ्या ह्याच्यामध्ये हे सगळे कार्यक्रम येतात. त्यामुळं मी अगोदरच याबद्दल माझी उत्सुकता मला खूप सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम करायला आवडतं म्हणून यावेळेस वेगळं पण काहीतरी दिसेल.